नमस्कार. जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ना काही नवीन घडतच आहे. मागच्या निवडणुकीला भाजपमध्ये इनकमिंग सुरू होते, परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीला मात्र भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहे. भाजपने शिवसेना फोडून आणि राष्ट्रवादी फोडून मोठी चूक तर केली नाही ना, असं आता भाजपला वाटायला लागलं आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आता सविस्तर बातमी जाणून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे भाऊ आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा देत शहादा तळोदा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे. आता हा भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका बसला आहे. येत्या काळात आणखी झटके बसण्याच्या तयारीमध्ये भाजप असल्याच्या चर्चा निवडणुकीच्या रिंगणात रंगत आहेत. शरद पवारांनी अनेक नेत्यांना आता गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये देखील इनकमिंग सुरू झाले आहे आणि भाजपलाच हे धक्के बसताना दिसत आहे. आपल्याला काय वाटतं, येत्या काळामध्ये भाजपला मोठे धक्के बसणार आहेत का? एक काळ असा होता की भाजपमध्ये इनकमिंग सुरू होते. प्रत्येक पक्षातून एक ना एक नेता भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होता आणि आता तेच नेते भाजपला सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे भाजपला महाराष्ट्रामध्ये खूप वाईट दिवस आले आहे, आता हे स्पष्ट होतच आहेत. आता यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलतात आणि येत्या निवडणुकीमध्ये काय चित्र समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना फोडून मात्र भाजपने चूक केल्याचं समोर येताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये देखील त्यांची ताकद आता वाढताना दिसत आहे आणि शिंदे गटामध्ये देखील कुजबूज काहीतरी सुरू आहे की पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जायचं आहे. त्यामुळे आता भाजपला वारंवार धक्केही बसत आहेत आणि शिंदे गटाचे आमदार हे ठाकरे गटामध्ये जाण्यासाठी देखील उत्सुक असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे त्या निवडणुकीला आणखी काही चित्र वेगळं बघायला मिळतं का, हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं, महाविकास आघाडीचं सरकार येईल का? आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? आम्हाला आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.